नमस्कार. आमच्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जरा खास असणार आहे. आजचा म्हणजे आजपासूनचे काही व्हिडिओज खास असणार आहे. ते म्हणजे अनेकांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी परत एकदा मी नुकतीच एक 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली आणि ती ती यात्रा करत असताना मी माझ्या Instagramच्या पेजवर काही व्हिडिओज टाकत होते. तेव्हा मला अनेकांनी खूप प्रश्न विचारले, की ह्याची माहिती द्या, त्याची माहिती द्या. कारण अगदी बरोबर आहे. मी जेव्हा यात्रा सुरू केली तेव्हा मलाही खूप प्रश्न पडले होते. मलाही अनेक गोष्टी माहिती नव्हत्या. अनेक काय काहीच माहिती नव्हत्या. मी पण कुणाकुणाला विचारतच यात्रा केली आहे. तर तेव्हा मात्र मी प्रत्येकाला सांगू सांगू शकले नाही, म्हणजे प्रत्येकाला रिप्लाय करू शकले नाही. पण मी जेव्हा जमेल तेव्हा असं सांगितलं होतं, की ह्याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ मी आमच्या YouTube चॅनलवर लवकरात लवकर पोस्ट करीन आणि ते करण्यासाठी आज हा व्हिडिओ आहे. आजपासून मी हे व्हिडिओ पोस्ट करतेय. जसे जमतील तसे करते. कारण तुम्ही समजा कुठेही माहिती विचारलीत, की 12 ज्योतिर्लिंग आपली कोणती आहेत, तर त्याचा एक क्रम येतो. पण त्या क्रमानेच ती यात्रा केली पाहिजे, अशी काही कुठे माहिती माझ्या वाचनात तरी आली नाही. त्यामुळे मी त्या क्रमाने ती यात्रा केली नाही. जसं जिथे जमेल त्या वेळेला सर्वार्थाने शारीरिक, फायनान्शियल सर्वार्थाने जसं जमेल तशी ती यात्रा केली. पण व्हिडिओ मात्र मी त्याच क्रमाने टाकणार आहे. कारण आता ती यात्रा माझी तुमच्या आणि महादेवाच्या कृपेने पूर्ण झाली आहे आणि फार अत्यंत आनंद, अत्यंत काय म्हणूया समाधान आणि अत्यंत पवित्र भावना देणारी ही हा संपूर्ण जर्नी होता माझ्यासाठी. या भावना कदाचित माझ्या 10 मिनिटाच्या 11 मिनिटाच्या व्हिडिओ मधनं तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तर ते सगळं सांगत असताना जर काही माझ्याकडनं चुकलं, काही राहून गेलं, तर मी सुरुवातीलाच आधीच सगळ्यांची मनापासून क्षमा मागतेय. ते सगळं करत असताना त्यातनं जो आनंद मिळाला ना, ती जी भावना होती त्याच भावनेने मी हे व्हिडिओ बनवतेय. तर काही राहून गेलं तर परत एकदा सगळ्यांची माफी मागते आणि सुरू करते. तर आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे आपलं पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ. सुरू करूया ही यात्रा. नमस्कार. मी संध्याकाळची साधारण सोमनाथमध्ये पोहोचले होते आणि साधारण एक 5-6 वाजलेले असल्यामुळे लगेचच मी बॅग्स ठेवल्या रूममध्ये आणि पहिली पळाली ती त्रिवेणी संगम घाटावर. कारण मला माहित होतं तिथे अत्यंत सुंदर असा सनसेट बघायला मिळणार आहे. मला माहित होतं म्हणजे मला हॉटेलवर गेल्यावर कळलं. हा त्रिवेणी संगम म्हणजे हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. हा बघा काय सुंदर नजारा आहे. मी तिथेच थोडा वेळ बसले कारण इतकं रम्य आणि इतकं सुंदर वातावरण होतं तिथे. हे असे पक्षी तिथे संध्याकाळचे प्रचंड उडत होते आणि मी मिळेल त्या अँगलनी व्हिडिओ काढत होते. कारण खरोखरच सुंदर नजारा होता आणि बऱ्यापैकी म्हणू शकतो आपण की हा तिथला महत्वाचा एक टुरिस्ट पॉइंट आहे. त्यामुळे गर्दीही होती. सगळीच लोक जेव्हा सोमनाथच्या दर्शनाला येतात तेव्हा तिथे त्रिवेणी संगमवर नक्की भेट देतात. हे बघा काय सुंदर आहेत. वाव. तिथनं ऍक्च्युली मला निघवत नव्हतं पण निघायला लागलं. कारण मला काहीही झालं तरी ज्या दिवशी मी गेले होते त्या दिवशीच सोमनाथ मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं आणि संध्याकाळच्या वेळी मंदिराच्या दिशेने निघालो. हे मंदिराचं पार्किंग आहे. इतकं भव्य पार्किंग आहे आणि एवढा एरिया आहे आणि गाडी ठराविक अंतरापेक्षा पुढे जात नाही. त्यामुळे गाडी अलीकडेच सोडते आणि तुम्हाला खूप चालायला लागतं. आणि मंदिरात आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे मी काही इंटरनेटवरचे शॉर्ट्स त्याच्यावर टाकले. हर हर महादेव. आम्ही पोहोचलो तेव्हा नेमकी आरतीची वेळ होती. मग आम्ही आरती झाल्यावर आपण दर्शन घेऊया म्हणून आम्ही तिथे एक साऊंड आणि लाईट शो त्यांनी ठेवलाय. सोमनाथ ज्योतिर्लिंगाविषयीची माहिती मिळते. त्या मंदिरासाठी त्या मंदिर उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, जवळजवळ 17 वेळा म्हणे ते मंदिर पाडायचा प्रयत्न केला आणि तितक्याच वेळा ते उभं राहिलंय. तो शो मी बघितला आणि मग दर्शनाला गेले. फार कमाल दर्शन झालं आणि दर्शन करून मी पुन्हा एकदा हॉटेलवर येऊन आराम केला. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं तसं पहाटे लवकर उठलो आणि या मंदिरात गेलो. या मंदिराचं नाव आहे भालका तीर्थ. या मंदिराची माहिती अशी सांगितली जाते की हेच ते मंदिर आहे जिथे श्रीकृष्ण यांच्या पायाला बाण लागला आणि त्यांनी त्यांचा जीवन प्रवाह थांबवला आणि वैकुंठाच्या दिशेने प्रस्थान केलं. या मंदिरामध्ये खूप छोटी छोटी मंदिरं आहेत. कृष्णाचं मंदिर आहे आणि शंकराचं पण मंदिर आहे.
हे ते झाड, या झाडाखाली त्यांनी त्यांचे प्राण त्यागले. इथे असं एक कुंड आहे. पहाटेची वेळ होती त्यामुळे खूप गर्दी नव्हती. सुंदर एरिया होता, प्रसन्न होता. बाहेर आलो तशी एक मोठी शंकराची पिंडी पण होती, कारण बागेत शंकराचं एक मंदिर आहे. ते करून आम्ही आलो बाणगंगा. भालका तीर्थ मंदिराच्या खूपच जवळ आहे हे. बाणगंगाची माहिती अशी सांगितली जाते की इथे श्री प्रभू रामचंद्रांनी बाण मारून गंगाजल प्रकट केलं. काही ठिकाणी अशी माहिती सांगितली गेली आहे की ईश्वरांनी निर्माण केलेला गुप्त झरा इथे. तर फार सुंदर वातावरण होतं. भरती होती त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही. पण तुम्ही मी जिथे उभी आहे तिथे त्याच्या मागे तुम्हाला जो झेंडा दिसतोय आणि पिंडी दिसते ते ऍक्च्युली बाणगंगा, म्हणजे तिथे जाऊन पूजा केली जाते. आता आम्ही तिकडनं निघालो सोमनाथ मधल्या जुन्या मंदिराला. तर सांगायचं असं की सोमनाथ मध्ये 2 मंदिर आहेत आणि जे सोमनाथ मध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला जातात ते दोन्ही मंदिरांना भेट देतात. आदल्या दिवशी मी गेले होते ते नवीन मंदिर होतं ज्याचा जीर्णोद्धार सरदार वल्लभभाई पटेलांनी केला होता. आणि आता जे मी तुम्हाला मंदिर दाखवते या मंदिराचा उद्धार आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. असं गल्ली बोळातनं आम्ही सोमनाथ फिरलो, कारण आम्ही चालत चालत फिरत होतो. मी आम्ही सारखी अशासाठी म्हणते, या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला माझा मोठा मुलगा जर्मनीवरनं आला होता, त्यामुळे त्यालाही बरोबर चल म्हणलं आणि तोही आला, त्यामुळे आम्ही दोघंही होतो. आणि अशा तऱ्हेने आम्ही या जुन्या मंदिराच्या बॅक साईडला होतो. चालत चालत ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास चाललो आणि आम्ही त्या मंदिराच्या बाहेर जी लाईन आहे त्या लाईन पर्यंत पोहोचलो. खूप गर्दी होती, खूपच लाईन होती. मजल दर मजल करत आम्ही फायनली मंदिरात पोहोचलो. हे ते मंदिर, इथे फोन अलाउड होता काही अंतरापर्यंत, त्यामुळे मी थोडंसं शूटिंग केलं तुम्हाला दाखवायला. हेच ते मंदिर. आणि इथेच एक मोठा असा छान त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा एक पुतळाही ठेवलाय. फार छान आणि रेखीव काम होतं त्या पुतळ्यावरचं. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अशा तऱ्हेने आम्ही मंदिराच्या आत जाताना मी फोन बंद केला आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. दर्शन घेऊन आम्ही आपलं जे नवीन सोमनाथ मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला असा एक ट्रॅक बनवलाय त्यांनी, जिथून तुम्हाला एकतर मंदिराच्या इथे म्हणजे जसं फोटो अलाउड आहे तो हाच एरिया आहे की इथे उभे राहून तुम्ही फोटो काढू शकता. मंदिरात तर फोन अलाउडच नाहीये. तर हा ट्रॅक पण त्यांनी काही लोकांसाठी जॉगिंगसाठी किंवा सायकलिंगसाठी पण ओपन ठेवलाय. आणि छान होता, परत एकदा स्वच्छ होता, इतकं पवित्र वाटत होतं. समुद्र किनारी असं मंदिर आणि त्या समुद्राच्या लाटा आपल्याला ऐकू येत होत्या. सुंदर. तिथून आम्ही गेलो गोलकधाम मंदिर. छोटे छोटे मंदिरं आहेत सोमनाथ मध्ये, खूप मंदिर आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही दोघंही गेलो. वेळेत बसवायचं होतं तिथे. या गोलकधाम मंदिरात एवढी मंदिर आहे, बघा, गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बलदेवजी गुफा, अशी छोटी 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 खूप मंदिर आहेत आतमध्ये. इथेच आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास दर्शन घेतलं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि फार छान वाटलं. काय आहे, तुम्ही अशा जेव्हा ठिकाणी जाता तेव्हा तुम्ही एखाद्या म्हणजे आता मी जसं सोमनाथ मंदिरात गेले, दर्शन घेतलं, ते घेतल्यानंतरही आपण घाईघाईने ती जागा खरं तर नाही सोडली पाहिजे. त्या आजूबाजूचा परिसर पण आपण थोडा फिरलं पाहिजे, कारण काहीतरी आपल्याला छान एखादी माहिती मिळून जाते. एखाद्या ठिकाणी आता ही बघा, ही गुफेमध्ये त्यांनी काय मूर्ती ठेवलेली आहे आणि डोकंही म्हणजे सरळही उभं राहता येत नव्हतं, इतकी ती अशी छोटीशी गुफा होती. इतकं सुंदर वाटत होतं तिथे. तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणं आपण छान ती एक्सप्लोर केली पाहिजेत. जसं कित्येक ज्योतिर्लिंगाची दर्शनं घेताना अनेक ठिकाणी माझी शक्तिपीठं पण झाली. जसं इथेही मला एक शक्तिपीठाचं दर्शन घेता आलं, मी दाखवतेच पुढे तुम्हाला. तर मला असं वाटतं घाई करू नका, छान वेळ काढून देवाच्या दर्शनासाठी आपण जातोय तर छान वेळ काढून आणि व्यवस्थित आरामात आपण दर्शन घेतलं पाहिजे. देवाला पण कळलं पाहिजे ना आपण आलोय. इतकं घाईघाईने गेलोय, लाखो भक्त आपण त्यांना भेटतायत, त्यांनी तरी कुठे कुठे लक्ष ठेवायचं. तर अशी सगळी मंदिरं केली छोटी छोटी. हे कामनाथ महादेव मंदिर होतं, पण एक मूर्ती आहे आणि जिथे दर्शन घ्यायला जायचं असतं. पण तिथे जाताना आतमध्ये खूप असं खोल होतं, म्हणजे असं असं काय म्हणूयात, गुहेसारखंच होतं आणि मला जरा फोबिया आहे, त्यामुळे मी तिथे जाऊ नाही शकले. मी तिथनं बाहेरूनच दर्शन घेतलं. हे बघा, इथे असं अजून एक शंकराचं मंदिर होतं कामदेव मंदिरामध्ये. आणि अशी सगळी छोटी 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 मंदिराची दर्शनं घेत मी गेले इथल्या एका प्रसिद्ध आणि छान मोठ्या मंदिरात, ते म्हणजे राम मंदिर. हे राम मंदिर आहे, हे इतकं प्रचंड मोठं होतं. ही मूर्ती जी मी तुम्हाला दाखवते, ही मूर्ती 800 वर्ष जुनी आहे. त्यांनी तिथे लिहिलेलं आहे 800 वर्ष जुनी ती मूर्ती आहे. त्यामुळे त्याच्यावरचं काम बिन बघा. आणि त्यांनी ती छान जतन केली आहे. हात लावायला तिथे बिलकुल अलाउड नाही, त्यामुळे ती जतन झाली आहे. पण ही बघा,
अशा तऱ्हेने आतमध्ये मी गेले राम मंदिरामध्ये. तिथे रामाची पण अशी मस्त राम लक्ष्मण सीता यांची फारच अद्भुत अशी मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे. त्यांना इतकं सुंदर सजवलं होतं तिथे. मंदिरही अत्यंत शांत होतं, अत्यंत पवित्र एनर्जी होती तिथे. प्रत्येक जण म्हणजे एका एका बाजूला हनुमानजींची मूर्ती होती, ही बघा, जय हनुमान. आणि एका बाजूला आपले बाप्पा होते, गणपती बाप्पा मोरया. असं सगळं दर्शन घेतलं. इथे अशी त्यांनी वही ठेवली आहे, श्रीराम असं लिहून आपण रामाची आराधना करण्यासाठी. मीही तिथे थोडासा माझा हातभार लावला, थोडा वेळ बसले तिथे. माझ्या मुलांनीही तिथे थोडा हातभार लावला. आम्ही दोघांनी तिथे वेळ काढला थोडा. तिथनं निघालो आणि या मंदिराच्याच मागच्या बाजूला परत एकदा छोटी छोटी मंदिरं आहे. तिथे त्यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे. हा सगळा संपूर्ण या मंदिराचा एरिया आहे. ही ती छोटी छोटी मंदिरं आहेत. शंकराची मंदिरं आहेत आणि हे एक छोटंसं कुंड पण आहे तिथे पाण्याचं. स्वच्छ होतं आणि ते. आणि हे मी म्हणलं तसं तुम्हाला, हे ते शक्तिपीठ आहे, सिद्ध चंद्रभागा शक्तिपीठ. तिथे असताना जी माहिती कळाली ती अशी की इथे मा सतीचं पोट पडलं होतं, त्यामुळे हे शक्तिपीठच आहे. आणि इथे आम्ही दर्शन घेतलं. इथे पण आज खूप फोन अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही फोन ठेवून दिला. असं आमचं पहिलं ज्योतिर्लिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढचं ज्योतिर्लिंग घेऊन. हर हर महादेव.